विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्ष मोठा ठरल्यानंतर विजय थलपतींनी सत्ता स्थापनेसाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी सत्ता स्थापनेसाठी अट घातली आहे। बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे। तमिळगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके या पक्षाचे प्रमुख विजय थलपती सध्या चांगलेच पेचात सापडले। विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्ष मोठा ठरल्यानंतर विजय थलपतींनी सत्ता स्थापनेसाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली। मात्र बहुमताचा आकडा सादर करण्याची अट राज्यपालांनी कायम ठेवली, त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे। टीव्हीके तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना राज्यपालांनी निमंत्रित करणं अपेक्षित होतं। विजय थलपती सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पुन्हा राज्यपालांना भेटले। बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सत्ता स्थापनेसाठी अट घातली आहे। बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता असं राज्यपालांनी सांगितलं। तुम्ही जितक्या लवकर बहुमत सिद्ध कराल तितक्या लवकर शपथ घेऊ शकता असंही राज्यपाल म्हणाले। तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं असं राज्यपालांनी म्हटलं। राज्यपालांच्या अटीमुळे शपथविधी होऊ न शकल्यामुळे टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय। तामिळनाडूमधला विजय थलपतींचा शपथविधी कशावरून अडला? विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या दोघांचं एकत्रित संख्याबळ हे 113 इतकं झालं। तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 ही संख्याबळाची गरज आहे, त्यामुळे सध्या टीव्हीकेला बहुमतासाठी 5 जागा कमी पडतायत। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या आशेनं राज्यपालांकडे गेलेल्या विजय थलपतींना पुन्हा एकदा रिकाम्या हाती माघारी परतावं लागलंय।